उद्याच्याला 16 तारखेला पहिल्या टप्प्यातलं मतदान संपूर्ण तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या काही जिल्हा परिषद तालुका पंचायतीमध्ये होत आहे आणि आपला टप्पा 21 तारखेला आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यावेळेस पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका तुमची माझी 75 जिल्हा परिषदेचा जागा असणारी पुणे जिल्हा परिषद 150 पंचायत समितीच्या जागा असणारी 13 तालुक्यातल्या तालुका पंचायत त्या निवडणुका आहेत। बरेच दिवस आपण सगळेजण उमेदवारांचे मुलाखती घेत होतो, चर्चा करत होतो, साधारण गावांचं काय म्हणणं आहे, कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, वडीलधाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करत होतो। निवडणुका म्हटल्यानंतर प्रत्येकाला वाटतं मला संधी मिळाली पाहिजे, कारण बरेच दिवस काम करत असतात पक्षाचं आणि त्यांना वाटतं की मला हे पद मिळून समाजाची अधिक चांगली सेवा करण्याची संधी मला मिळाली। आजच्या सभेला आमचा आरपीआयचा सचिन खरात पण इथं आहे, त्याचे पण काही सहकारी आहेत, त्यांनी पण आम्हाला आपल्याला पाठिंबा दिलेला आहे। शेवटी या निवडणुकीच्या निमित्तानं पुढे जात असताना समविचारी पक्षाला कसं बरोबर ठेवता येईल हा राज्य पातळीवर आम्ही प्रयत्न केला। आताच मी जालिंदर भाऊ येत असताना माझ्या पिंपरी चिंचवड शहरातले समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मला भेटायला आले होते। तेही म्हणाले की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला त्या ठिकाणी मदत करायची, त्यांच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचा आहे। एक महत्वाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पुणे पिंपरी चिंचवड मध्ये ओळख आहे, कारण पवार साहेबांच्या सारखा एक धुरंधर नेता की ज्याला खऱ्या अर्थाने समाजाच्या प्रत्येक प्रश्नाची जाण आहे। आता प्रियंका देखील इथं बोलत असताना एक मुलगी शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलेली आपल्या काही व्यथा मांडण्याचा प्रयत्न करते, त्याच्यातून आपण ह्या गोष्टी समजल्या पाहिजे। आज नेताजी दादा डोके हे पण सत्ताधारी पक्षामध्ये कालच्या विधानसभेच्या करता उमेदवार होते, परंतु आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। दोन्हीकडे सत्ता असताना का असा निर्णय त्यांनी घेतला? का प्रियंका सारखी मुलगी असं बोलायला लागली? का माझ्या शेतकऱ्यांची अवस्था झाली? ज्या ज्या गोष्टी पंतप्रधानांनी पंतप्रधान व्हायच्या आधी सांगितल्या त्या का पूर्ण करता आल्या नाही? का त्यांना अशी खोटी आश्वासनं सांगावीशी वाटली? याबद्दलचा पण विचार आपण केला पाहिजे ना। मागच्या निवडणुकीच्या निमित्तानं खरं तर मला एका गोष्टीची खंत आहे, अतुल बेनकेच्या सारख्या एका तरुणाला आम्ही त्या ठिकाणी संधी दिली होती, परंतु त्याला तुम्ही विधानसभेमध्ये पाठवलं नाही। मला पण तरुण वयामध्ये पक्षाने संधी दिली, पण मला तिथल्या लोकांनी निवडून पाठवलं। आज तुम्ही पाठवलेला आमदार हे कसं काम करताय? त्यांचा पक्ष आज महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे? त्या पक्षातनं निवडून येऊन देखील आघाडीच्या निमित्तानं जिल्हा परिषद तालुका पंचायत लढून चालणार आहे का? आज 75 जागा लढवत असताना माझ्या बारामतीमध्ये, शेजारी दत्तामामांच्या इंदापूरमध्ये, किंवा आपल्या दिलीपराव वळसे पाटलांच्या आंबेगाव मध्ये, किंवा जालिंदर भाऊ, प्रदीपकांत शुक्राचार्य वांजाळे ज्या हवेलीचं प्रतिनिधित्व करतात तिथल्या 13 जागा, दौंड तालुक्यातल्या जागा, शिरूरच्या जागा, असा संपूर्ण, किंवा तुम्ही पण आता अतुल बोलत असताना सांगितलं 7 पैकी सर्वच्या सर्व जागा आणण्याचा आपला निश्चय आहे। हे सगळं झाल्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हा परिषद इथे येणार आहे आणि त्याच्यामुळे आघाडीचं काही खरं नाही। आघाडी म्हणजे बिघाडीचं काम आहे। तुम्ही त्यांचा विचार पण करू नका, कारण त्या व्यक्तीला मी सभागृहामध्ये देखील भेटतो, मलाही ते भेटत असतात, कारण जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना जरी ते वेगळ्या पक्षाचे असले तर आज जुन्नरचे आमदार, आणि त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता जर सगळ्यांनी हातभार लावला तर त्याच्यातनं काही चांगलं निष्पन्न होईल। पण कितपत ते त्या ठिकाणी साथ देतात हे आपण अनुभवलेलं आहे। मला आताच इथं आल्यानंतर सांगितलं की आमच्या आमदारांनी सांगितलं 19 फेब्रुवारीला शिवजयंती पूर्वी बैलगाडा
शर्यत सुरू झाल्या नाही तर राज्यपालांकडे मी राजीनामा देईन. पण त्यांनी साल सांगितलं होतं का? म्हणजे ही शिवजयंती का 2018ची का 2019ची ते उद्या म्हणतील मी कुठे साल सांगितलं होतं. गडी फार भारी आहे, गाडी सांगून त्या ठिकाणी वेळ मारून देणार आणि हे सरकार केंद्रातलं राज्यातलं आता पण एक शिष्टमंडळ तुमचं काही लोकांचा भेटायला मुख्यमंत्र्यांना गेलेलं होतं. आम्ही पण मुख्यमंत्र्यांना म्हणालो की मुख्यमंत्री तुमच्याकडे इच्छाशक्ती नाहीये तुमच्या पक्षाकडे, त्याच्यामुळं चेन्नईमध्ये तामिळनाडूमध्ये जनतेने उठाव केल्यानंतर ताबडतोब तिथलं सरकार निर्णय घेतात, त्याला पाठिंबा केंद्र सरकार देतं आणि त्याचा अध्यादेश काढला जातो. परंतु आमच्या पण जुन्नरखेड आंबेगाव या परिसरातला आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्यांची बैलगाडा शर्यतीची जी मागणी आहे ती मात्र सोपस्कररित्या आचारसंहिता संपू द्या, आम्ही करू, आम्ही बघू, यांना काय करायचं नाही. 2.5 वर्ष सरकार केंद्रामध्ये असताना तुम्हाला आठवत असेल पर्यावरण आणि वन खात्याचे मंत्री हे प्रकाश जावडेकर होते. तिथले खासदार त्यांना जाऊन भेटले, बाकीचे लोक जाऊन भेटली, बघतो करतो मार्ग काढतो. त्यांचं खातं गेलं तरी मार्ग काही निघाला नाही. आता त्यांच्याकडे दुसरं खातं आलेलं, म्हणजे ही त्यांची कामाची पद्धत काय? शेतकऱ्यांची नाडी ह्यांची जुळली गेली का? शेतकऱ्यांचे प्रकाश जावडेकरांना प्रश्न माहितीत का? देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती आहेत का? गिरीश बापट आपल्या एवढ्या मोठ्या जिल्ह्याचे पालकमंत्री, त्यांच्यात एक फरक झाला, पालकमंत्री झाल्यापासून दाढी वाढवून टाकली आणि ती काळी दाढी करत बसतात. आता वय वर्ष 65 काळी दाढी कशी आम्हाला येते मला तर काही कळलेलं नाही. उगीच काहीतरी तुम्ही प्रश्न सोडवा ना. परवा कुठेतरी बोलत असताना मला जालिंदर भाऊ म्हणले किंवा ते पालकमंत्री म्हणाले की आमच्या 2 वर्षाच्या काळामध्ये 65,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पालकमंत्री सांगतात म्हणजे काय तुम्ही बोलताय, काय करताय, तुम्ही प्रश्न सोडवताय का? काल पण मुख्यमंत्री काहीतरी पुण्यामध्ये येऊन टीका टिप्पणी बोलायचं. अहो तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, तुम्ही आज आमच्या कांद्याचे भाव पडले त्याचं बोला ना, टोमॅटोला भाव नाही त्याचं बोला ना, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, ऊसाला भाव मिळण्यासारखी परिस्थिती झाली. आता बाहेरनं परदेशातलं रॉ शुगर आणायचा विचार ते करताय. आजही विघ्नर कारखाना, भीमाशंकर कारखाना, माळेगाव कारखाना, सोमेश्वर कारखाना 4 कारखाने चालू आहेत. आज 2 पैसे तुम्हाला मिळतील ही परिस्थिती निर्माण झाली. इतर जर शरदराव पवार कृषी मंत्री असते तर ही वेळ त्यांनी तुमच्यावर घेऊन दिली नाही. इतर जर आघाडीचं आपलं सरकार राज्यामध्ये असतं तर आम्ही अशा प्रकारची वेळ घेऊन दिली नसती. दुधाचं भावाचं खिलारीनं विचारा, ज्या वेळेस दूध धंदा अडचणीत आला त्यावेळेस आपण निर्णय घेतले, ज्या वेळेस उत्पादक शेतकरी अडचणीत आला त्यावेळेस केंद्राने राज्यांनी निर्णय घेतले. शेतकरी हा पहिल्यांदा जगला पाहिजे, तो नडला नाही पाहिजे. ही भूमिका कर्जमाफी दिली. आज उत्तर प्रदेश मध्ये सांगतात आमचं सरकार उद्या आम्ही तिथं कर्जमाफी. अरे इथं सरकार आहे ना, इथं दे ना. इथलं मतं घेतली आणि इथं कर्ज माफी द्यायला काय कशात नडतंय? कशात? प्रत्येक बाबतीमध्ये मतांवर डोळा. मत पाहिजे असेल की आम्ही हे करू. आता तर बघा भाजपच्या सगळ्या जाहिरातीवर कधी नव्हे त्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ त्या ठिकाणी फोटो दाखवण्याचं काम चाललंय. अरे भाजपचं आणि शिवाजी महाराजांचं कधी संबंध आला? भाजपने तर जे त्यांचे बगल बच्चे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस दादा भट्टाला काशीवरून आणावं लागलं. हा इतिहास काय आपण विसरलो नाहीये. आणि हे आता आम्हाला शिवाजी महाराजांच्या बद्दल सांगतायत का? निव्वळ शिवाजी महाराजांचं निस्सीम प्रेम करणारा तुमच्या माझ्या महाराष्ट्रातला मोठा वर्ग आहे आणि त्या वर्गाला आपलंसं करण्याच्या करता आता ही तशा पद्धतीनं गोष्टी करताय. तुम्हाला जर महाराजांच्या बद्दल एवढं आपुलकी आहे, एवढा अभिमान आहे तर इतके मोठे मोर्चे निघाले का नाही? मराठा समाजाला आरक्षण दिलं, कशात घोडं पेन खातंय, कुठं गाडी आणली,
का धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही? तुम्हीच कबूल केलं होतं ना, पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो. कुठली कॅबिनेट पहिली देतात? लिंगायत समाज, मुस्लिम समाज का नाही आरक्षण देत? परवा काहीतरी त्यांच्या सभेमध्ये 2 तरुण उठले आणि त्यांनी घोषणा दिल्या. वाईट वाटलं मुख्यमंत्र्यांना. मुख्यमंत्री म्हणतात अरे त्यांचे फोटो काढा. अरे ते काय फोटो काढण्याच्या करता आरक्षणाची भाषा करताय? ही काही चेष्टामस्करी चालली? तुम्ही कुणाशी बोलताय? उद्याच्याला इथं काही एखादा बोर्ड दाखवला, एखादा फलक झळकवला, अजित पवारनी बघितलं पाहिजे काय त्याचं कारण आहे. त्याला जरा बाजूला बसून किंवा माझं भाषण झाल्यावर मी त्यांच्याशी बोलतो, त्यांचे काय म्हणणं असेल ते मी ऐकून घेतो. ऐकून घेतलं पाहिजे ना. नाहीतर मी म्हणत नाही त्याचे फोटो काढा. अरे फोटो काढायला तो ते झळकवलेलं नाहीये. त्याला कुठेतरी इथं अडचण आली, त्याला नोकऱ्या मिळत नाही, त्याला शिक्षणाच्या करता त्या ठिकाणी मदत होत नाही. ही अवस्था मुस्लिम समाजाची आणि इतर सर्व समाजाची आहे. मुक मोर्चा, त्याला मुका मोर्चा केलं आणि एक व्यंगचित्र काढलं. एक महिला आणि एक पुरुष मुका घेतात. काय वाटतं का या पद्धतीनं? नाही, ह्या पद्धतीने शिवसेनेवाले वागतात. अरे तुम्हाला या बहुजन समाजाच्या ग्रामीण भागातल्या लोकांनीच तुम्हाला मान सन्मान दिला, खासदार तुम्हाला केलं, कित्येकांना तुम्हाला आमदार केलं. हे कसं विसरता तुम्ही? ते तर शिवसेना आरक्षणाच्या विरोधातच आहे. आज नाही, बाळासाहेब ठाकरेंच्या पासून ते म्हणले आरक्षण विरक्षण काय नाही. ते मागासवर्गीयाच्या पण विरोधात. ज्यावेळेस पवार साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं तेव्हा हेच बाळासाहेब म्हणले अरे ज्यांच्या घरामध्ये नाही खायला पीठ त्यांना कशाला पाहिजे विद्यापीठ. वा रे वा, ही भाषा, ही पद्धत तुमची. आणि आता तुम्हाला मत पाहिजे असेल तर मग भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आली पाहिजे. मग त्यांना भीम आठवतो. तसा आमचा राष्ट्रवादीचा नाही.